शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. शासन निर्णय आहे शालेय शिक्षण विभागाचा 4 जून 2026चा. परंतु या शासन निर्णयामध्ये जो संदर्भ घेतलेला आहे तो वित्त विभागाच्या 19 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयाचा. म्हणून आपण सुरुवातीला 19 डिसेंबर 2025चा शासन निर्णय जाणून घेऊया आणि त्यानंतर 4 जून 2026चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 2 महत्त्वाचे शासन निर्णय हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला आपण वित्त विभागाचा 19 डिसेंबर 2025चा शासन निर्णय जाणून घेऊया. सुरुवातीला प्रस्तावना आहे ती आपण यथावकाश वाचू शकता आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय. शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28/6/2023 नुसार दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात येत आहे. त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28/6/2023 मधील सूचना दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे. सर्व विभागांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दिनांक 28/6/2023 रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. दिनांक 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद 7व्या वेतन आयोगात दिनांक 1/1/2016 पासून अंमलात आली असल्याने सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक 1/1/2016 पासून लागू राहील. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे जो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण तो संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता. आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण विभागाचा 4 जून 2026चा शासन निर्णय काय आहे तो. या शासन निर्णयामध्ये सुरुवातीला 3 महत्त्वाचे संदर्भ आणि त्यानंतरची प्रस्तावना आहे. आता आपण हे शासनाचं परिपत्रक जाणून घेऊया. वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये दिलेल्या सूचना खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये दिलेल्या सूचना या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू केल्या आहेत. सदर वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये दिलेल्या सूचना आता वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 नुसार दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते सांकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. शासनाचं संकेतस्थळ आणि सांकेतांक क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. राज्यातल्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. 4 जून 2026चा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.